गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी, खास करून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याची पानं लावतो किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण लावतो. याचा वास्तुशास्त्रानुसार काही संबंध आहे? येस, वास्तुशास्त्रानुसार आपला मुख्य दरवाजा जो आहे तो फक्त प्रवेशद्वार नसून तो एक म्हणतात ना, एक ऊर्जेचं एक साधन आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाला आपण झेंडूची फुलं लावणं किंवा आंब्याचे तोरण लावणं हे अत्यंत शुभ आहे. कारण ते आपल्या वास्तूमध्ये एक सकारात्मकता ऊर्जा प्रदान करते. तुम्ही जर बघितलं, बऱ्याच ठिकाणी कुठल्याही शुभ प्रसंगी, शुभ समारंभामध्ये झेंडूच्या फुलांचा वापर आपण जास्त करतो. कारण झेंडू हे घरामध्ये एक सुंदर आणि सूक्ष्म वातावरण निर्माण करते आणि आंब्याची ढाळ जी आहे ती आंब्याची ढाळ आपल्या वास्तूमधली सूक्ष्म ऊर्जा ही कमी करून आरोग्य दृष्टिकोनाने सुद्धा आपल्या घरामध्ये एक चांगली ऊर्जा व्हावी यासाठी म्हणून आंब्याचा ढाळ सुद्धा वापर केला जातो. तुम्ही बऱ्याच वेळेस पूजेमध्ये बघितलं असेल की आंब्याचा ढाळ हे कळशवरती पण स्थापन करतो. कारण कळश स्थापन करण्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आगमन करत आहोत. लक्ष्मीचं स्थान आपल्या वास्तूमध्ये आपण करत आहोत. त्यासाठी म्हणून झेंडूची फुलं आणि आंब्याच्या ढाळाचं तोरण हे शुभ प्रसंगी किंवा गुढीपाडवा किंवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताला घरामध्ये लावणं हे अत्यंत शुभ आहे. मी तर असं म्हणेन, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आठवड्यातून एक दिवस मंगळवार किंवा शुक्रवारी आंब्याची ढाळ हे घराच्या बाहेर लावणं हे अत्यंत शुभ आहे. कारण मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस जे आहेत आपल्या कुलदेवीचे किंवा लक्ष्मीचे दिवस मानले गेलेले आहेत. जेणेकरून हे जर आपण आपल्या घरामध्ये असं प्रत्येक आठवड्याला लावलं तर आपण घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे आपण आपल्या घरामध्ये करत आहोत या भावनेने आपण घरामध्ये आपण वापर केला पाहिजे.